चांगला प्रतिसाद आहे मतदारसंघामध्ये. आम्ही काही आजच्या पुरते नाही आलेलो आहे. आम्ही सातत्याने लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. आमच्याकडे एक राज्यसभेचे खासदार आहेत, किती घाणेरडं बोलतात माझ्याबद्दल. म्हणजे दिवस रात्र ते माझ्याबद्दल घाणेरडं बोलतात. म्हणजे त्यांना मुली नाही का, त्यांना बायको नाही का, त्यांना बहिणी नाही का. आता माझे प्रतिस्पर्धी जे आहेत ते पण मुळात कॉन्ट्रॅक्टर आहे. मी तर मोजरीला जन्मली, अमरावतीत लहानाची मोठी झाली, पण मी अजूनपर्यंत माझं ऑफिस, माझी जागा नाही विकत घेऊ शकली. जे काय आहे ते मला पूर्वजांनी दिलेलं आहे किंवा माझ्या यजमानांनी माझ्यासाठी सोडलेलं आहे. खासदारकी लढत असताना देखील आम्हाला एखाद वावर विकावं लागलं होतं. अमरावतीचं प्रयोगशाळा करण्याचा ते प्रयत्न करतायत. काही करून दंगली घडल्या पाहिजे, दंगा झाला पाहिजे. ही जी व्यक्ती आहे ना, डॉक्टर बोंडे नावाची, यांना जी खासदारकी मिळाली ते दंगल जी घडवली त्याचं गिफ्ट त्यांना ते खासदारकी मिळालेली आहे. आणि एवढा शिकलेला सवरलेला माणूस इतका विषारी वागू शकतो हे कोणी स्वप्नातही बघू शकत नाही. जे आमचे विरोधात भाजपचे उमेदवार आहेत ते पण हितलं नाही आहेत, ते बाहेरचे आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते ठेकेदार आहेत. नाही, अग्रेशन आहेच माझ्या स्वभावामध्ये. अग्रेशन नको असं नाहीच आहे, पण अग्रेशन कशासाठी पाहिजे? अन्यायाच्या विरुद्ध अग्रेशन राहणारच. मी अजिबात अग्रेशन नसणारी बाई नाही आहे. मी अग्रेशनच आहे आणि मी माझ्या मुद्द्यावर, माझ्या विचारांवर ठाम आहे. त्यांनी नाही दिले पैसे. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये माझी बदनामी करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पैसे नाही टाकले. त्यांनी स्वतःनी बोललेले 100 कोटी रुपये पण त्यांनी काही 1 कोटी रुपये त्यांनी दिलेला नाही. माझे पाणीपुरवठा योजनेसाठी सुद्धा मला मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागलं, पाणी आहे, राजकारण करू नका, हाय लागेल म्हटलं तुम्हाला. तेव्हा कुठे ती सही झाली. सन्मान्य फडणवीस साहेब काय विचार करतात कुणास ठाऊक हो. त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या पूर्ण राजकारणाला एक मोठा धब्बा लागून गेलेला आहे आणि ते तोडफोड जास्त करतात. नमस्ते, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप चर्चा या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण आलेलो आहोत तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडे. यशोमती ताई आज आपल्या सोबत आहेत. ताई, आपलं खूप खूप स्वागत लेट्सअप मराठीवरती. नमस्कार. या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची कशी तयारी सुरू आहे, मतदारसंघातील काय प्रश्न आहेत, त्यांच्या समोरची आगामी 5 वर्षातली काय आव्हानं असणार आहेत, या सगळ्याचा आढावा घेणार आहोत. करूया सुरुवात. ताई, लोकसभा आता नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. तुम्हाला काँग्रेसला इथं यशही मिळालं. या विजयानंतर ताई कॉन्फिडंट आहेत आता विधानसभेसाठी, की समोर भाजपचं आव्हान आहे त्यामुळं काही टेन्शन वगैरे आहे? नाही, टेन्शन असं नाही, पण प्रत्येक निवडणूक सिरियसली लढली पाहिजे असा माझा अनुभव आहे आणि मी प्रत्येक निवडणूक सिरियसली लढते. मी निवडून आलो नक्की. खूप वर्षानंतर या ठिकाणी पंजा हे चिन्ह आम्हाला मिळालं आणि आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडून आले. पण आमच्या अपेक्षेप्रमाणे आमचा जो लीड होता तो काय कारणास्तव कमी पडला. आणि विधानसभा आहेत, टेन्शन हा विषय नसतोच कधी, पण निवडणुकीसाठी सारखी लढतो आहे. आता दिवसातून 10,000चं लीड होतं बळवंत वानखेडेजींना. आता तुमचं कितीचं, म्हणजे कशी तयारी आहे, कितीचं टार्गेट ठेवताय तुम्ही? नाही, टार्गेट ते बघा, निवडणुकीमध्ये तुम्ही किती लीड करणार, काय होणार, हा तुम्ही अंदाज काढू नाही शकत. नाही तर तुम्ही बघा, मोदीजी म्हणाले ते 400 पार. तसं काय होत नसतं आणि तसं करायचंही नसतं. चांगला प्रतिसाद आहे मतदारसंघामध्ये. आम्ही काही आजच्या पुरते नाही आलेलो आहे. आम्ही सातत्यानं लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. 5ही वर्ष काही ना काही उपक्रम आपल्या संस्थेमार्फत, आमच्या पक्षामार्फत,
आमच्या मित्रमंडळातर्फत आम्ही राबवतच असतो. म्हणून असं तुम्ही जे म्हणताय की काय टेन्शन टेन्शन असं मला काय वाटत नाही आहे. पण निवडणूक सिरियसली निवडणूक सिरियसलीच घ्यायची असते. ओव्हर कॉन्फिडन्स हा विषय नाही आहे, पण कॉन्फिडन्स नक्की आहे. ताई, लोकसभेला जसं जनमत तुमच्या बाजूने होतं, आता विधानसभेला या जनमतात काही बदल दिसतोय का? कारण खास करून त्यातही महिलांच्या, कारण महिलांच्या दृष्टीने ज्या काही योजना आणल्या, लाडकी बहीण असेल किंवा आणखी इतर काही योजना अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या, महिलांच्या जनमतात काही बदल दिसतोय का आता? बघा, मी कोणत्याच गोष्टीला अंडर एस्टिमेट करत नाही, म्हणून अजिबातच त्या लाडक्या बहिणींमुळे काहीच फरक पडला नाही असं मी अजिबात म्हणत नाही आहे. पण लोकांना रिअलायझेशन आहे की तुम्ही कधी सुरू केली, तुम्ही इलेक्शनसाठी फक्त ही योजना सुरू केली. आत्ता कानावर आलं की महिला व बालकल्याण मंत्रालयाने एक GR काढला की आता ती बंद आहे, आता ती नाही देता येत आहे. GR निघालेला आहे असा. आणि मध्य प्रदेशचं जर आपण उदाहरण बघितलं तर त्यांनी जर 100 बायांना दिले तर आत्ता त्या 100 पैकी फक्त 10च बायांना मिळत आहे. म्हणून इलेक्शनच्या पुरतं हे त्यांनी केलेलं आहे, ही वास्तविकता आहे. पण आता माझ्या मतदारसंघामध्ये आपण ज्या वेळेला फॉर्म भरला त्यावेळेला मोठ्या संख्येमध्ये महिला उपस्थित होत्या. मला पण त्याचं आश्चर्य वाटत होतं की, आणि त्यांच्याजवळ जेव्हा मी जाऊन बोलली त्यांना काही प्रश्न विचारले, त्यांनी मला काही विचारलं, तर एक उत्साह मला त्यांच्या मनामध्ये वाटला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ती जी महिला आहे जिला लाडकी बहीण आपण म्हणतोय योजनेमध्ये ती आलेली आहे, ती शेतकऱ्याची मुलगी पण आहे ना, ती शेतकऱ्याची बायको पण आहे. आणि शेतकऱ्यांचे हाल खूप ह्या सरकारने केलं आहे. देवेंद्रजी पंकजाताई यांनी दिंडी काढली होती शेतकऱ्यांची. सोयाबीनला भाव नाही, काय नाही. म्हणजे त्या काळामध्ये जे भाव होते, समजा 4-4.5 हजार सोयाबीनचे, आता त्याच्यापेक्षा कमी भाव आहे. कापूस, पराठी नुकसान झालं खूप. आणि आत्ता कळतंय की सेंट्रल गव्हर्नमेंटनी आयात केलं कापसाच्या गाठ्या. एकीकडे ह्या लाडक्या बहिणींची योजना दिसते आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर असेल किंवा मध्यंतरी बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबद्दल जे विधान झालं, महिला सुरक्षा कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते का? बघा, महिला सुरक्षा नाही म्हणणार, पण महिलांचा रिस्पेक्ट करण्याचं त्यांना येतच नाही सत्ताधाऱ्यांना. त्यातल्या त्यात भाजपवाल्यांना तर अजिबातच नाही. तुम्ही बघितलं असेल की आमच्याकडे एक राज्यसभेचे खासदार आहेत, किती घाणेरडं बोलतात माझ्याबद्दल. म्हणजे दिवस रात्र ते माझ्याबद्दल घाणेरडं बोलतात. म्हणजे त्यांना मुली नाही का, त्यांना बायको नाही का, त्यांना बहिणी नाही का? मग असं कसं तुम्ही एका महिलेबद्दल बोलू शकतात? काल परवा संगमनेरला जे जयश्रीला बोलण्यात आलं, याचं समर्थन कोणी करू शकत नाही. मतांसाठी बहिणी लाडक्या आणि मग त्यांचा मान सन्मान करण्यासाठी बहिणी दोडक्या, असं नाही होऊ शकत ना. ते असं करतायत, त्यांची ती पॉलिसी आहे. जे काय ते करतायत ते फक्त इलेक्शनला डोळ्यासमोर ठेवून करतात. आणि प्रोटेक्शनसाठी, स्टेबिलिटीसाठी, इकॉनॉमिक, फायनान्शियल, सायकोलॉजिकल स्टेबिलिटीसाठी काहीच नाही राबवलं जात आहे. राहुलजींनी एक लोकसभेच्या दरम्यान एक योजनेची घोषणा केली होती, महिला न्याय. तर त्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक एका घरातल्या एका महिलेला नोकरी, आणि त्यांना 8,000 रुपये. आणि 8,000 रुपये म्हणजे वर्षाचे जवळपास 1,00,000 रुपये. असं तर काहीच नाही ना. हे तर वर्षाचे 18,000 होतात. वर्षाचे 18,000. आता वर्षाच्या 18,000ला महिला बळी पडतील का? नाही पडणार. एकीकडे तुम्ही हे दिलं, दुसरीकडे गॅसचे भाव किती वाढवले, डिझेल पेट्रोल किती वाढवलं, स्टॅम्प ड्युटी तुम्ही 100 रुपयाची 500 रुपये केली. सोयाबीनला भाव नाही आहे, कपाशीला आमच्याकडे भाव नाही. संत्रा हा मागच्या काळामध्ये त्याचा एक्सपोर्ट होऊ शकलेला नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह तर होणारच आहे. आणि 1,500 रुपयामध्ये तुम्ही
या महाराष्ट्रातल्या महिलेला विकत नाही घेऊ शकत. मतांमध्ये तुम्ही विकत नाही घेऊ शकत. ती एक अतिशय सुज्ञ घर चालवणारी महिला असते. तिला माहिती आहे की पैसे कुठून येत आहेत आणि कुठं जात आहेत. कुठं जात आहेत हे कळतंय. आत्ता एक तुमची लाडकी बहीण अमरावतीमधील नवनीत राणा, आता त्या भाजपमध्ये आहेत. मग ही नवनीत राणा विरुद्ध यशोमती की भाजप विरुद्ध यशोमती अशी निवडणूक आहे? बघा, असं आहे, आम्ही जे राजकारणामध्ये आहोत ते इलेक्शन लढण्यासाठी नाही, पण ती विचारधारा बळकट राहिली पाहिजे. सर्वधर्म समभाव हा महत्त्वाचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हाच चराचरामध्ये पेरलेला आहे. आणि आमच्याकडे अशी पद्धत आहे की चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती, ती चराचरात वास करणारी गुरुदेव शक्ती आमच्या पाठीशी आहे. आणि माजी खासदारांचा काय विषय खूप नाही आहे. त्या ज्या निवडून आल्या त्या आमच्या मतांमुळे निवडून आल्या. 19मध्ये त्या आमच्या मतांमुळे निवडून आल्या. आता त्यांनी दुसरी बाजू पकडली आणि त्यांच्या राजकारणाचा बेस विचार नाही आहे. त्यांच्याकडे अमाप पैसा आहे. त्यांच्या राजकारणाचा बेस फक्त पैसा आहे. म्हणून विचारांचं आणि पैशाचं कंपॅरिझन नाही होऊ शकत. आता भाजपची मंडळी जी आहेत, आता माझे प्रतिस्पर्धी जे आहेत ते पण मुळात कॉन्ट्रॅक्टर आहे. मी तर मोजरीला जन्मली, अमरावतीत लहानाची मोठी झाली, पण मी अजूनपर्यंत माझं ऑफिस, माझी जागा नाही विकत घेऊ शकली. त्यांनी तर आल्या आल्या ह्या एवढी मोठी बिल्डिंग बांधून टाकली, ह्या व्यवस्था आहे, यूँ आहे त्यूँ आहे. परवा डॉक्टर बोंडे मला बोलले की कॉन्ट्रॅक्टर असणं वाईट आहे का? ताईंकडे 100,000 कोटीचं वर्सेस. अरे, माझे अकाउंट बघा तुम्ही. जे काय आहे ते मला पूर्वजांनी दिलेलं आहे किंवा माझ्या यजमानांनी माझ्यासाठी सोडलेलं आहे. खासदारकी लढत असताना देखील आम्हाला एखाद वावर विकावं लागलं होतं. आणि आजही इलेक्शनला सामोरे जाताना मला एखाद वावर विकावं लागलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. 2 पैसे जर माझ्याकडे आले तर ते कसे माझ्या परिवाराला कामात पडतील. हेच परिवार म्हणजे मग कोण? माझा मुलगा मुलगी नाही हो. परिवार म्हणजे माझा अख्खा मतदारसंघ. आणि म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत असते. तर माझ्याबद्दल बोलल्या गेलं की काय ताईने म्हणे छत्री वाटप केली. हो, पण हा विचार होता त्याच्या मागे की माझा जिल्हा परिषद शाळेमध्ये जाणारा माझा विद्यार्थी, तो माझा कुटुंबातला आहे आणि त्याला पाऊस पाणी लागतं, तर ती छत्री त्याच्यापर्यंत पोचली पाहिजे. आपल्या संस्थेमार्फत आरोग्याची वारी सुरू आहे आणि ती काय राजकारणासाठी नाही आहे, ती मतांसाठी नाही आहे, ती सेवेसाठी आहे. माझ्या गाडीमध्ये सतत काठ्या असतात म्हाताऱ्या माणसासाठी, म्हणजे म्हातारी व्यक्तीसाठी. काय माझे वडील गेले, मी राजकारणात आले कारण मी माझ्या वडिलांच्या घरी जन्मले आणि माझे वडील अचानकच गेले. म्हणजे त्यांना कॅन्सर झाला आणि तो कॅन्सर लास्ट स्टेजमध्ये डिटेक्ट झाला आणि ते एक 20-25 दिवसामध्ये आमच्यामधनं निघून गेले. तर माझ्या मनामध्ये ती भावना होती की मला माझ्या मतदारसंघातल्या किंवा माझ्या संपर्कात जेही ज्येष्ठ श्रेष्ठ आले त्यांची मला सेवा करायची आहे. आणि म्हणून मग मी कोणी बिना काठीचं असलं की मी त्याच्यासोबतला काठी देते. हे काही मतांसाठी नाही आहे, हे सेवेसाठी आहे. अशा भरपूर उपक्रम आम्ही 5ही वर्ष करत असतो आणि ते आयुष्यभर करत राहू. आज राजकारणात आहोत म्हणून नाही, पण तो स्वभाव आहे, तो धर्म आहे सेवा करणं, तर तो होत राहतो. तुम्ही मगाशी विचारधारेचा मुद्दा मांडलात. माजी खासदारांनी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका असेल मागच्या 5 वर्षात किंवा अमरावती जिल्ह्यात मागच्या काही दिवसांमध्ये ज्या घडलेल्या घटना असतील, हे अमरावती जिल्ह्याला आणि शहराला हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून वापर केला जातोय का? काय वाटतं? हो, अमरावतीचं प्रयोगशाळा करण्याचा ते प्रयत्न करतायत. काही करून दंगली घडल्या पाहिजे, दंगा झाला पाहिजे, असे खूप सारे प्रसंग आले. मी पालकमंत्री होती त्यावेळेला
मुद्दामून हे डॉक्टर बोंडेंनीच, खासदारांनीच गाडीमधनं ट्रेनमधनं आव्हान केलं बर. आणि म्हटलं की जमा रे तुम्ही हिंदूंनो, आम्ही पण हिंदू आहे की, पण आम्ही सर्वधर्म समभाववाले आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराजांनी भाऊसाहेब पंजाबरावांच्या भूमीमध्ये राहत असताना तुम्ही अमरावतीला जर खराब करत असाल तर आम्ही ते होऊ देणार नाही. अशी कोणत्या हिंदुत्ववादी विचारधारा अमरावती यापूर्वी होती? अजिबात नाही. आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, असं महाराजच म्हणतात. असं कधीच नव्हतं. कधीच असं इतक्या विद्रूप अवस्थेमध्ये कधी आम्ही अनुभवला नाही, जो या मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही अनुभवतो आहे. आणि मागच्या 5 वर्षांमध्ये तर खूप जास्त. या मागच्या 5 वर्षांमध्ये 3 वर्ष कोविड होता. कोविड संपतच नाही तर यांनी हे दंगला सुरू करून टाकले. आत्ताही आम्हाला भीती होती की गणपतीमध्ये, दुर्गादेवीमध्ये काही गोंधळ घालतोय, काही लोकांनी मुद्दामून काही गोष्टी केल्या. पण ठीक आहे, आम्ही ते कंट्रोल करू शकलोय. असं का वाटतं, म्हणजे हिंदुत्वाची प्रयोगशाळा किंवा हे दंगल, हे असं का भीती वाटते तुम्हाला सतत? ही जी व्यक्ती आहे ना डॉक्टर बोंडे नावाची, यांना जी खासदारकी मिळाली ती, ते दंगल जी घडवली त्याचं गिफ्ट त्यांना ते खासदारकी मिळालेली आहे. आणि एवढा शिकलेला सवरलेला माणूस इतका विषारी वागू शकतो हे कोणी स्वप्नातही बघू शकत नाही. डॉक्टर माणूस आहे ना, कसा राहायला पाहिजे. ती दंगल झाली, त्या दंगलीनंतर यांना राज्यसभा मिळाली आणि आजही ते, म्हणजे माझं तर आव्हान आहे अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्यांना आणि खास करून माझ्या मतदारसंघातल्या माझ्या पूर्ण परिवाराला, की ह्याच्या विषारी जो स्वभाव आहे डॉक्टर बोंडेचा, त्याच्यावर आपण थोडंसं दक्षता ठेवली पाहिजे. हा वातावरण खराब करतो, हा सातत्यानं माझा अपमान करतो, सातत्यानं दंगली घडवण्यासाठी काही ना काही उचापती त्या ठिकाणी काही ना काही करत असतो. त्यांनी परवाच्या दिवशी पण एक आमचे माऊलीचे बंधू आहे, त्यांना स्टेजवर घेऊन गेला मुस्लिम समाजाचे, आणि त्यांना काहीतरी विचित्र बोलायला लावलं. माझ्या कानावर असं आलं की नंतर बाकीची मुस्लिम लोक तिथे गेले, मला त्यांना फोन सांगावा लागला की छोड दो उसको, कुछ करो मत. जे पैशाने विकल्या जातात अशी ती लोक असतात काय ना काय. तर डॉक्टर बोंडे हा विष पेरणारा, जातीभेद, धर्मभेद करणारा माणूस आहे. त्याचं गिफ्ट त्याला राज्यसभा म्हणून मिळालेलं आहे आणि तो तिवसा विधानसभा मतदारसंघामध्ये काही ना काही घाण नक्कीच करेल असा माझा ठाम विश्वास आहे. त्याच्यावर सरकारने, प्रशासनाने पण दक्षता घेतली पाहिजे. आणि माझ्या तिवसा मतदारसंघामधले जे माझा परिवार आहे, माझे लोक आहेत, माझे बांधव आहेत, माझ्या भगिनी आहेत, माझ्या आया बहिणी आहेत, त्यांनी पण दक्षता ठेवली पाहिजे की आपल्याकडून काही चूक होता कामा नये. आपण शांतिप्रिय सर्वधर्म समभावाची लोक आहोत. आपण या विषारी कारण ते काय, ते इथं येणार, इथं घाण करणार आणि जाणार, ते काय परत राहणार नाही आहेत. जे आमचे विरोधात भाजपचे उमेदवार आहेत ते पण हितलं नाही आहेत, ते बाहेरचे आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते ठेकेदार आहेत, ते टक्केवार, त्या टक्क्याच्या गोष्टी. आणि डॉक्टर बोंडे स्वतःचाच गड नाही राखू शकले तर इथं ते धिंगाणा करायसाठी झालेले आहेत. त्यांना काही प्रेम नाही कोणाबद्दल, माझ्याबद्दल नाही तर नाहीच, पण आपल्या तिवसा विधानसभा मतदारसंघातल्या कोणाचबद्दल त्यांना प्रेम नाही. त्यांना सत्ता, पैसा आणि पैशातून आलेली परत सत्ता, असाच त्यांचा स्वभाव आहे. पण हे वेगळं. आणि जातीय दंगल करवण्याचा प्रयत्न जर कुठे होत असेल तर आपण दक्षता घेतली पाहिजे, असंच माझं म्हणणं आहे. की शांत आपण राहायचं, त्यांना जे बोलायचं ते बोलू द्यायचं, आपण आपलं काम करत राहायचं. तुम्ही आहात तिथं खंबीर.
मला खंबीर राहायलाच लागतं, मी खंबीर आहेच आणि राहणारच आहे. ते यशोमतीताई आणि काँग्रेस या विरोधातील नॅरेटिव्ह म्हणून कसं उभं राहत आहेत या हिंदुत्व? बघा, आम्ही तर सगळ्यांच्या संपर्कात असतो, आम्ही सगळ्यांना समजवत असतो की आपल्याला अग्रेशन पाहिजे नाही, आपल्याला धर्मभेद पाहिजे नाही. धर्म आपला तिरंगा आहे आणि आपलं कर्तव्य प्रत्येकापर्यंत पोचणं आहे. आणि त्या तिरंगामध्ये 4ही रंग आहेत आणि त्यांचा अर्थ जर आपल्याला समजला आणि आपण जर समजवण्यामध्ये सक्सेसफुल राहिलो तर मला नाही वाटत काय प्रॉब्लेम येतो. आम्ही ते फेस करतो आहे. धाकधुगी होत असते, त्या धाकधुगीमध्ये काही विपरीत नाही घडलं पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो. आणि कुठे घडलं तर आम्ही खूप काउन्सिलिंग करतो, खूप लोकांना निरोप पाठवतो, खूप लोकांना म्हणतो की नाही बाबांनो असं नका करू. हे लोक आहे, यांना हे जे सत्तेत आहे यांना काही तेवढंच एक मुद्दा आहे, ते काही करतात आणि दंगल करायचा प्रयत्न करतात, पण आम्ही काही करतो आणि ते थांबवायचा प्रयत्न करतो. हे यशोमतीताईंच्या स्वभावात हा ॲग्रेशन नको हा मागच्या 15 वर्षात झालेला बदल आहे का? नाही, अग्रेशन आहेच माझ्या स्वभावामध्ये. अग्रेशन नको असं नाहीच आहे, पण अग्रेशन कशासाठी पाहिजे? अन्यायाच्या विरुद्ध अग्रेशन राहणारच. मी अजिबात अग्रेशन नसणारी बाई नाही आहे, मी अग्रेशनच आहे. आणि मी माझ्या मुद्द्यावर, माझ्या विचारांवर ठाम आहे. माझे विचार स्टेबल राहिले पाहिजे त्याच्यासाठी अग्रेसिव्ह आहेच मी. एखाद्या कोणाच्या व्यक्तीवर किंवा एखाद्या कोणत्या योजनेमुळे किंवा एखाद्या इन्सिडेंट्समुळे जर कोणावर अन्याय होत असेल तर मी तो सहन करतच नाही. अग्रेशन हा माझा स्वभाव आहे, पण कशासाठी हा पण विषय नक्कीच आहे. तुमच्या शेजारीच बच्चू कडूंचा मतदारसंघ आहे. बच्चू कडू आता 3ऱ्या आघाडीतून त्यांचं राजकारण पुढे नेत आहेत. अमरावतीत कसं आव्हान आहे या 3ऱ्या आघाडीचं, खास करून तुमच्या मतदारसंघात? नाही, 3ऱ्या आघाडीचे आता काय काय पैलू आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती. मला नाही वाटतं मी याच्यावर जास्त बोललं पाहिजे, कारण प्रत्येक मतदारसंघाची सिच्युएशन वेगळी आहे. आणि सत्तेत होते तर सत्तेतूनच लढायला पाहिजे होतं. आता 3ऱ्या आघाडीचं राजकारण किंवा 3री आघाडी कोणाला फेवरेबल होती किंवा तिने काय नुकसान केलं किंवा काय फायदे केले हे तर इलेक्शन नंतरच आपण सांगू शकू. मी आता थोडं विकासाच्या प्रश्नांकडे येतोय. तुमचा जो मोजरी विकास आराखडा आहे किंवा वलगाव असेल, कौंडण्यपूर असेल, संगमेश्वर असेल, हे जे विकास आराखडे आहेत हे फक्त धार्मिक म्हणून आहेत की या आराखड्यांना खरंच काही विकासाची पण जोड आहे? महाराजांचा शताब्दी महोत्सव होता आणि त्याच्यामध्ये 2014च्या आधीची गोष्ट आहे. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या ठिकाणी होत्या आणि पृथ्वीराज दादा आमचे मुख्यमंत्री होते. तर आम्ही तो आराखडा मेन्शन केला होता. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने तो पहिले प्रेझेंट केला, पण तो ॲक्सेप्टच होईना. मग ते माझ्या हातामध्ये आलं आणि मग प्रवीण परदेसी साहेब या ठिकाणी कमिशनर होते. मग आम्ही त्यांच्यासोबत बसलो आणि त्यांना आम्ही विनंती केली की साहेब हे झालं पाहिजे. मग टेक्निकली सगळं राईट करून आम्ही ते सरकारसमोर मेन्शन केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसे त्या काळामध्ये मंजूर झाले, 100 कोटीच्या वर. तेव्हाचे झालेले पैसे आत्तापर्यंत पुरत आहेत. तर मग एक वेळा पहिले मोजरी विकास आराखडा झाला, मग कौंडण्यपूर विकास आराखडा. आम्ही म्हटलं की आई रुक्मिणीचं माहेर या ठिकाणी आहे आणि तिथे टुरिझम आणि रिलिजियस टुरिझम डेव्हलप झालं पाहिजे, इतिहास आहे तो जपला गेला पाहिजे आणि म्हणून तो आराखडा आम्ही बनवला, तो प्रेझेंट केला, तोही मंजूर झाला. मग एक दिवस मी माझ्या मतदारसंघामध्ये फिरत असताना, गाडगेबाबांची निर्वाणभूमी माझ्या मतदारसंघामध्ये आहे. संत गाडगेबाबा मोठे संत होते, वैराग्य मूर्ती होते आणि ते जिथे त्यांचं निर्वाण झालं ती जागा स्वच्छ राहिली पाहिजे असा मनामध्ये एक विचार आला. आणि मग आम्ही प्रयत्न केला आणि गाडगेबाबांच्या नावाने वलगाव विकास आराखडा देखील मंजूर झाला. आणि 2014च्या आधीपासूनची जी कामं आहेत ती आत्तापर्यंत, ही सगळी 14च्या आधीपासून ती सुरुवात झालेली. त्याला वेळ लागला. 14च्या नंतर ती बऱ्यापैकी कम्प्लिशनमध्ये आली. काही इन्फ्रास्ट्रक्चर बऱ्यापैकी तयार आहेत, काही इनकम्प्लीट आहे. कारण 2019मध्ये देवेंद्रजींनी
मोठी घोषणा केली होती की आम्ही 100 कोटी रुपये त्यांची महाजनादेश यात्रेची सुरुवात महाजनादेश यात्रेची सुरुवात, आणि 100 कोटी रुपये त्यांनी एकही रुपया 2014 नंतर आणि 19 नंतर दिलेला नाही, काहीही दिलेलं नाही. जो निधी आहे तो 14 पूर्वीचाच आहे. जे काही कामं मंजुरात आहे, आता मंजूर केलेली कामं आहेत ना, तिथे पैसे वितरित करावेच लागतात, ते तुम्ही कॅन्सल करू शकत नाहीत. पण इनकम्प्लीट जी राहिलेली आहे, जिथे पैसे कमी पडलेले आहेत, ते सगळं इनकम्प्लीट ठेवलेलं आहे. त्यांनी काहीही 1 रुपयाची मदत आम्हाला त्या ठिकाणी अजिबात केली नाही, अजिबात म्हणजे अजिबात त्यांनी केली नाही. त्यांनी फक्त घोषणाबाजी केली. माझा कौंडण्यपूरचं जो आराखडा आहे तिथं लेझर शोचा विषय आहे, तिथे एक झुलता झुला त्या ठिकाणी आहे, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप आहे ऑलरेडी, त्याला व्यवस्थित कार्यरत करायचं आहे, त्याचं हँडओव्हरिंग करायचं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंजामध्ये तिथे त्यांची चित्रफीत बनवण्याचं प्रपोजल त्या ठिकाणी मंजुरात आहे, पण हे नाही करू दिलं त्यांनी. तुम्ही मंत्री असताना मग यासाठी काही निधी हो, आम्ही प्रयत्न केला, पण त्यावेळेला कोविड होता. त्यावेळेला सगळे पैसे आरोग्यामध्ये लावले, आणि त्यावेळेला ह्या आराखड्यांमधल्या ज्या बिल्डिंगा तयार होत्या त्या आयसोलेशनसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही ते वापर त्याचा करू शकलो. कोविड संपलं, बजेट होणार तितक्यात त्यांनी सरकार पाडलं, आणि सरकार पाडल्यानंतर आम्ही खूप पत्र दिले, देवेंद्रजींना दिले, शिंदेजींना दिले, अजितदादांना दिले. अजितदादांनी तर मीटिंग पण लावलेली होती हिवाळी अधिवेशनामध्ये. त्यांच्यावर कुणास ठाऊक काय प्रेशर आलं, त्याचे क्लिप्स पण आहेत माझ्याकडे. ते सभागृहामध्ये मी म्हटलं की तुम्ही मला मीटिंग लावणार होते, म्हणे ताई तुम्ही खरं म्हणतायत, अजितदादा स्वतः बोलतायत की तुम्ही खरं म्हणतायत की मी मीटिंग काही कारणास्तव नाही घेऊ शकलो. मी 2-3 वेळा त्यांच्याकडे गेले. ते म्हणे की आता तू देवेंद्रजींना सांग, शिंदेजींना सांग. म्हणजे त्यांच्या हातात काही ताकद ठेवलीच नव्हती त्यांनी, आणि नाही त्यांनी त्याच्यासाठी पैसे वितरित नाही केले. कसं आहे, काही गोष्टींची मंजुरात आम्ही करू शकलो. हे बिल्डिंग्स इन्फ्रास्ट्रक्चर ऑलरेडी तयार होतं, याच्यामध्ये कम्प्लिशनच होतं ना, फक्त कम्प्लिशन, फर्निचर आणि हँडओव्हरिंग राहिलंच किती होतं. म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट राहिलं. चित्रफिताला खूप जास्त पैसे लागत नाही, तुमच्या कम्प्लिशनला, फर्निचरला खूप जास्त पैसे लागत नाही. अहो एवढंच नाही, सरकार पडलं आणि महिला बाल कल्याण मंत्री ते लोढाजी झाले. लोढाजी म्हणजे परत व्यापारी वृत्ती त्यांची आहे. त्यांना काय वाटलं की ही मंत्री असतानाच हिने या बिल्डिंगा बांधल्या. त्या बिल्डिंगा आता 2014च्या मंजुरात होत्या, आणि त्याला जो काही वेळ लागला तो लागला. त्यांनी त्या अख्ख्या बिल्डिंगा स्किल डेव्हलपमेंटला आपण देऊ, आपण इथे मोठे प्रयोग करू, हे करू. हमारे विचारों के हिसाब से होगा ना, बोले ताई वो. मैंने कहा वो आपके विचारों के या मेरे विचारों के लिए नहीं हुआ है, वो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज के विचारों के लिए हुआ है, असं मी लोढाजींना म्हटलं. त्यांनी स्किल डेव्हलपमेंटला देण्यासाठी इथं कमिशनर ऑफिसमध्ये प्रस्ताव पाठवला, कलेक्टर ऑफिसमध्ये त्याच्या मिटिंगा झाल्या. मग मी भडकले, म्हटलं तुम्ही असं नाही करू शकत. असं कसं, म्हटलं चला निगेटिव्ह करा. तो मग आम्ही पत्र दिले की ह्या बिल्डिंगा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना, गाडगे महाराजांच्या विचारांना, आई रुक्मिणीचं, आता आपण जे सत्तेत आहेत ते देवाच्या नावानं राजकारण करतात ना. आम्ही तर देवाच्या नावानं राजकारण नाही करत. आम्ही म्हणतो देव हा प्रत्येकाचा आपला आपला वैयक्तिक विषय आहे, पण टुरिझम डेव्हलप झालं पाहिजे, हाताला काम मिळतं, 2 रुपये त्या ठिकाणी येतात, लोक त्या ठिकाणी नवीन नवीन गोष्टी बघायला येतात. जी यात्रा भरते ती तुकडोजी महाराजांची पुण्यतिथीची यात्रा, आई रुक्मिणीची, कार्तिक एकादशीची मोठ्या यात्रा असतात. लाखो करोडो लोक त्या ठिकाणी येतात. मग तिथे टॉयलेट्स हव्या, तिथे व्यवस्था हवी, तिथे सभामंडप असायला पाहिजे. तिथे जर आपण लेझर शो आणि या सगळ्या गोष्टी जर केल्या तर नवीन लोक त्या ठिकाणी अजून बघायला येतील, अजून बाहेरचे लोक टुरिस्ट येतील, अजून 2 रुपया माझ्या या मतदारसंघातल्या माझ्या कुटुंबाच्या हातामध्ये जाईल, असा तो विचार, आणि असं ते सगळं त्याचं डिझायनिंग. पण नाही त्यांनी दिलं, त्यांनी नाही दिले पैसे. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये माझी बदनामी करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी पैसे नाही टाकले.
त्यांनी स्वतःनी बोललेले 100 कोटी रुपये पण त्यांनी काही 1 कोटी रुपये त्यांनी दिलेला नाही. आणि जे स्वतः म्हणतात, आता मी बघितलं भाजपच्या उमेदवारांनी म्हटलं की 75 कोटी रुपये मी आणले. मग काय झोपले होते का? आम्ही एवढे पत्र दिले राष्ट्रसंतांची, मुद्दामून नाही दिले त्यांनी, मुद्दामून पैसे त्यांनी दिले नाही, मुद्दामून माझ्या बिल्डिंगा इनकम्प्लीट ठेवल्या. राष्ट्रसंतांचा अपमान त्यांनी कुठेतरी केलेला आहे, संत गाडगे महाराजांचा अपमान त्यांनी कुठेतरी केलेला आहे, आई रुक्मिणीचा, कृष्णदेवाचा, विठ्ठलाचा अपमान त्यांनी कुठेतरी केलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना या गोष्टीची माफी अजिबात मिळणार नाही. काँग्रेस आणि तुमचा एक ओळख आहे की म्हणजे धर्मनिरपेक्ष, मग हे धार्मिक कसं तुमच्याकडे आलेलं आहे? मी आहेच ना धार्मिक. धार्मिक आहे म्हणजे महाराज तर सर्व धर्मवालेच आहेत ना. तिथे अजान पण होते, तिथे बौद्ध धर्माची प्रार्थना होते, शीख धर्माची प्रार्थना होते, ख्रिश्चन धर्माची प्रार्थना होते, वैदिक धर्माची प्रार्थना त्या ठिकाणी होते. तर राष्ट्रसंत तर सर्व धर्माचेच आहेत. आणि आई रुक्मिणीचं माहेर हे आहे, तर आई रुक्मिणीचं माहेर आहे याला कोणी फेटाळू शकत नाही. तर मग ते विकसित का नाही झालं पाहिजे? विकसित झालं पाहिजे ना. गाडगेबाबाचं निर्वाण त्या ठिकाणी झालेलं आहे. तर मग त्यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा मंत्र दिला, मग ते विकसित नको व्हायला पाहिजे ना. तिथे बसस्टँड झाले, तिथे हॉस्पिटल झाले, तिथे माझ्या वलगावच्या बसस्टँडला इतकं स्लो त्यांनी केलं, म्हणजे काय अर्थ आहे? खूप घोषणाबाजी, खूप अकात, खूप तांडव, खूप GR आणि पैसेच नाही, असं सगळं गोष्टी झाल्या. मी म्हटलं मग माझे विरोधक म्हटले की 75 कोटी रुपये मी आणले. अजिबात नाही. त्यांनी कमिशन घेतलं. प्रत्येक ठेकेदाराला कमिशन द्यावं लागतं आणि मंजुरात आणावी लागते. आणि ठेकेदाराचं काम झाल्यानंतर पण ठेकेदार त्या ठिकाणी मंत्रालयात पण पैसे, अशी पद्धत म्हणजे ह्याच्या आधी आम्ही कधीही बघितलेली नाही. कधीच नाही. कधी म्हणजे कधीच नाही. त्या मंत्रालयात जाताना काय मजा वाटायची. पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते, विलासराव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते, किती म्हणजे असं वाटायचं की अरे बापरे, आपण अशा ठिकाणी आलेलो आहे की जिथे प्रत्येक गोष्टीचा हल आपल्याला मिळणार आहे. पण आत्ता माझे पाणीपुरवठा योजनेसाठी सुद्धा मला मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागलं, पाणी आहे, राजकारण करू नका, हाय लागेल म्हटलं तुम्हाला. तेव्हा कुठे ती सही झाली फायलीवर. जी पाणी पुरवठ्याची स्कीम 6 महिने आधी मागच्या डिसेंबरला जर ते सुरुवात झाली तिवसा शहराची, तर ती आतापर्यंत कंप्लीट झाली असती. 2 म्हणजे एक 32 गावांची पाणी पुरवठा योजना त्यावेळेला मी पालकमंत्री असताना ती मंजुरात झाली. त्याच्या टाक्या उभारल्यात. नांदगाव पेठमध्ये पाणी पुरवठा, भरपूर सारे 32 गावांमध्ये, नेरपिंगळीमध्ये पाणी पुरवठा, ह्या सगळ्या त्याच्या बिल्डिंगा, त्याच्या टाक्या उभारलेल्या आहेत. पण इतकं स्लो काम सुरू आहे. म्हणजे ज्या जलजीवन मिशनमध्ये ज्या पाईपलाईन त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होत्या, त्या पाईपलाईनचं क्वालिटी चेंज करण्यात आली. त्याचं समजा ते जे पाईप, म्हणजे आता टेक्निकल वर्ड त्याचं आठवत नाही, ते जे पाईप मंजुरात होते ते पाईप अतिशय स्ट्रॉंग, चांगले क्वालिटीचे होते. आता त्यांनी त्याच्यामध्ये बदल काढला, काही परिपत्रक काढलं आणि ते पाईप्स बदलले आणि सेंट्रलाइज सगळे टेंडर्स केले. सेंट्रलाइज टेंडर करण्याची तर गंमतच आहे राजेहो. आपण डिसेंट्रलाइज सिस्टम झाली पाहिजे, पंचायती राज, हे ते सगळ्या गोष्टी आपण पाहत होतो. इथं तर DPDCचे स्पोर्ट्सचे टेंडर पण सेंट्रलाइज केले. आता मंत्र्यांकडे टेंडर होतात आणि डायरेक्ट कुठून DPDCचे पैसे हितनं जिल्ह्यामधनं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्या सगळ्या महाराष्ट्रातून, मुंबईतून होत आहेत. अशी सगळी भानगड ह्या लोकांनी केलेली आहे. कारण आता मुबलक आणि स्वच्छ पाणी कधी मिळणार आहे? जो वेळ लागायचा आहे तो लागणारच. कारण आत्ता भूमिपूजन झालं, आत्ता मंजुरात त्या ठिकाणी आली, आत्ता टेंडर होऊन त्याचं कामं सुरुवात झालेली आहे. ते आता कामं सुरुवात होऊन लवकरात लवकर व्हायला पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार आलं
तर आपण पुढे 3-4 महिन्यांमध्ये ते करण्याचा प्रयत्न करू. बर सरकार नाही आलं आणि यांनी परत जर टेंडरमध्ये काय गोंधळ केले तर आपण कसं काय सांगणार. सरकारमध्ये जे बसलेले आहेत तेच जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींसाठी. कारण तुम्ही एकीकडे पैसे आणायचा जर क्रेडिट घेत असाल तर जे कामं झाले नाही त्याचं पण क्रेडिट तुमचंच आहे. मग तुमच्या मी अर्ज भरतानाची एक सभा बघितली, त्यात मुख्य प्रश्न होता, तुमचा भाषणाचा सगळा फोकस होता तो सोयाबीन दराचा होता. सोयाबीनची दराची अवस्था बघतोय आता आपण, म्हणजे एकरी 8 ते 9 हजार रुपयाचा तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागतो. हे एखादा दुसरा अपवाद सोडला तर हे दरवर्षीची अवस्था आहे म्हणजे सोयाबीनच्या दरात. बघा त्याच्यावर ठोस काय उपाय आहे का, हे दरवर्षी कॅरी फॉरवर्ड होणार? बघा असं आहे, सोयाबीनला, कपाशीला, संत्र्याला भाव मिळाला पाहिजे, धानाला भाव मिळाला पाहिजे, याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज असतात त्या जबाबदार असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटनी नवीनच सुरू केलेला, कापूस यायला लागला, आता काल परवा कळलं की कितीतरी गाठी त्यांनी इम्पोर्ट केल्या. सोयाबीन यायला लागलं, सोयाबीन इम्पोर्ट केलं. म्हणजे भाव पाडायचे प्रकार हे लोक करतायत. का करतायत? कारण हे व्यापाऱ्यांचं भलं करतायत, शेतकऱ्यांचं भलं करत नाही. आमच्या भागामध्ये, खास करून विदर्भामध्ये, सोयाबीनवर आधारित उद्योग आलेच पाहिजे. त्याचा अट्टहास आहे आणि आम्ही त्याचा प्रयत्न करतोय. सरकार आमची आली तर नक्कीच या ठिकाणी कपाशीवर आणि सोयाबीनवर आणि संत्र्यावर जे काय प्रयोग करू शकतो त्या अनुषंगानं उद्योग आणायचा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. तसं आम्ही प्रॉमिस लोकसभेमध्ये पण केलेला आहे आणि आत्ता पण त्या ठिकाणी आम्ही ते नक्की बोलतो पण आहे, सांगतो पण आहे आणि करायचाही प्रयत्न करतोय. नांदगाव पेठ MIDC ही माझ्या मतदारसंघामध्ये येते. तुम्ही 2009च्या आधीची अवस्था नांदगाव पेठची विचारून घ्या. ज्या ज्या फॅक्टऱ्या आज त्या ठिकाणी उभारलेल्या आहेत त्या सगळ्या MOU माझ्या हातच्या आहेत. बर विदर्भ ॲडव्हान्टेज या ठिकाणी झालेलं होतं, त्यावेळेला मोगे साहेब मंत्री होते आणि विदर्भाचे कशा इथे इंडस्ट्रीज येतील आणि कसं डेव्हलप होईल, टेक्स्टाईल झोन त्या ठिकाणी विलासराव देशमुखांनी डिक्लेअर केलेलं होतं. आणि मग त्या टेक्स्टाईल, मग यांचं सरकार आलं ना, मग भाजपचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर ते इतकं रेंगाळलं की भरपूर रेंगाळलं. त्यावेळेला आम्ही काही MOUs जे करून घेतले होते त्या फॅक्टऱ्या तुम्हाला आज त्या माझ्या नांदगाव पेठ MIDC मध्ये दिसत आहेत. उद्धव साहेब ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एक फार्मास्युटिकल कंपनी इथे त्याचा MOU झाला होता, ती आली पण होती. पण काही लोकांनी जे सत्तेत होते त्यांनी त्या मालकाला इतकं ब्लॅकमेल केलं बरं की त्यांनी आत्महत्या केली. हो, म्हणजे हे फार्मास्युटिकल कंपनी येण्याचं राहिलं, जो व्यापारी आला त्याला पिळवून खाण्याचं काम ह्या लोकांनी केलं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला एवढ्या सगळ्या अडचणीमध्ये देखील एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवावाच लागतो. कारण अडचणी तर येणारच, त्यांच्यावर मात करावीच लागणार आहे. जनतेने आम्हाला लोकसभेमध्ये साथ दिली आणि आपला खासदार निवडून आला. जनता याही वेळेला या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच करेल असा माझा विश्वास आहे. नांदगाव पेठ MIDC मध्ये मोठे उद्योग आले पाहिजे. परवाच्या दिवशी प्राईम मिनिस्टरनी PM पार्क वगैरे केलं, खूप मोठा कार्यक्रम घेतला. खासदाराचा अपमान त्या ठिकाणी केला, खासदाराचं नाव पण नाही टाकलं त्यांनी. म्हणजे एवढं त्यांना राग आम्ही लोकसभा जिंकलो त्याचा त्या ठिकाणी आहे. आणि 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही, ज्या काही इन्व्हेस्टमेंट आहेत त्या सगळ्या MOUs उद्योगमंत्री सन्मान्य विलासराव देशमुख, मुख्यमंत्री सन्मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि राज्याचे उद्योगमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री तत्कालीन मोघे साहेब त्यांच्या हातच्या आहेत. तर आहेत ह्या गोष्टी. प्रतिभाताई राष्ट्रपती होत्या त्यावेळेला भारत डायनॅमिक्स म्हणून एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी झाला. काही नाही केलं. वॅगन फॅक्टरीमध्ये तर तिथल्या आमदारांनी तत्कालीन खासदारांनी फक्त एक्सप्लॉयटेशन केलं, दुसरं काहीच नाही. आणि इथे वॅगन फॅक्टरीमध्ये
काहीही आणलेलं नाही, ही फॅक्ट आहे. बरं. ही फॅक्ट आहे. ती बिल्डिंग नाही, त्याची फक्त कंपाऊंड वॉल झालेली आहे. आणि हे आम्ही उद्योग आणू, अरे सारे उद्योग तर त्यांनी तिकडे नेले गुजरातमध्ये. आत्ता टाटाचा कोणता उद्योग नागपूरला होणार होता, ते उद्योग गुजरातमध्ये गेले. परवाच्या दिवशी त्याचं उद्घाटन सन्माननीय पंतप्रधानांनी केलं. विदर्भामध्ये नाव विदर्भाचं घेतात आणि वराडामध्ये काहीच नाही हो. जे काय थोडं बहुत झालं ते नागपूरमध्ये, ओन्ली नागपूर, विदर्भात नाही, वराडात पण नाही. हा भाग जो आहे अमरावती, बुलढाणा, वाशिम, याला वराड म्हणतात. तर आमच्याकडे तर काहीच नाही. ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्याची मंजुरात, त्याचे MOUs, त्याचा बजेटेड डिस्ट्रीब्युशन, हे सगळं 2014च्या आधीचं आहे. आणि जो थोडासा काळ आम्हाला कोविड विरहित मिळाला त्या काळातला आहे. त्याच्यानंतर पालकमंत्री तर आदरणीय देवेंद्रजी पालकमंत्री होते, आदरणीय चंद्रकांत दादा हित पालकमंत्री आहेत अजूनही. कसलं काय आहे, काय गोंधळ, काही नाही. अमरावतीचं जे विमानतळ आहे ते विमानतळ पण भिजत घोंगडं बरेच वर्ष पडलेलं आहे. विमानतळ गोंगडं भिजत आहे, मेडिकल कॉलेजचं गोंगडं भिजत आहे. माझ्या नांदगाव पेठ MIDC मध्ये मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी मंजूर होतं आम्ही सत्तेत असताना. पण राणाच्या मतदारसंघामध्ये त्यांनी ते शिफ्ट केलं एका कोपऱ्यात, कारण आमदार राणा आणि माजी खासदार नवनीत राणा त्यांच्या जमिनी तिथे आहेत, त्यांचे भाव वाढले पाहिजे म्हणून आमच्या भागातला रोजगार, आमच्या भागातला सगळा मेडिकल कॉलेज ते त्यांनी तिकडं वळवलं. मग आता 75 कोटीचं क्रेडिट घेतात, तर ह्याचं क्रेडिट तुमचंच आहे ना. झोपले होते का त्यावेळेला, सरकार तुमचं होतं ना. असं कसं नांदगाव पेठमधनं MIDC नांदगाव पेठमधनं मेडिकल कॉलेज जातं, काय करत होतात तुम्ही लोक मग सत्तेवाले. विचित्र आहे तो. हे विमानतळ झालं तर हे औद्योगिकरणाला चालना मिळेल असं वाटत नाही का? बिलकुल चालना मिळेल याच्या मंजुरात. पण प्रतिभाताई पाटील ज्या वेळेला राष्ट्रपती होत्या तेव्हापासूनचे ते हे सगळे प्रपोजल्स आहेत, पण ते इतकं स्लो करतायत. बघू, झालं पाहिजे. विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी जेव्हा विदर्भ महाराष्ट्रात आला त्यावेळी असं म्हटलं की विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी एक अधिवेशन नागपूरला होईल. तुम्ही मागच्या वेळी नागपूर अधिवेशनात म्हटलं होतं की विदर्भाचे प्रश्न मांडण्यासाठी आवाज उठवला तर आवाज दाबला जातो. मागच्या 10 वर्षात काय अवस्था आहे एकूण विदर्भातील आणि अमरावतीच्या प्रश्नांची? मागच्या 10 वर्षांमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विदर्भाचे होते. या 10 वर्षांमध्ये 2 वर्ष आम्ही सत्तेमध्ये होतो. त्यावेळेला कोविड होता, त्यावेळेला अधिवेशन झालंच नाही. आणि मग इतर वेळेला जे काय झालं ते मी मगाही बोलले आणि आत्ताही सांगते, जे काय झालं ते फक्त नागपूर शहरामध्ये झालं. विदर्भासाठी तसं काही झालं नाही. सन्माननीय फडणवीस साहेब ते काय विचार करतात कुणास ठाऊक हो. त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या पूर्ण राजकारणाला एक मोठा धब्बा लागून गेलेला आहे आणि ते तोडफोड जास्त करतात. माणसं जमवण्यापेक्षा मन तोडायची, पक्ष तोडायची, अशी त्यांची ती भूमिका असते. पण विदर्भामध्ये तसं काहीही झालेलं नाही. मागच्या 10 वर्षामध्ये जे काही आहे ते 2014च्या आधीच झालेलं आहे. ते लोक डेव्हलपमेंट दाखवतात, पण ती डेव्हलपमेंट एक नागपूर शहरापुरती आहे, विदर्भापुरती काहीच नाही. माझ्या बुलढाण्यात काही नाही, माझ्या वाशिममध्ये काही नाही, माझ्या अकोल्यामध्ये काही नाही, माझ्या यवतमाळमध्ये काही नाही, माझ्या अमरावतीमध्ये त्या ठिकाणी काही दिसत नाही, माझ्या वर्धेमध्ये काही दिसत नाही. काय दिसतंय? माझ्या चंद्रपुरात काही दिसत नाही, माझ्या गडचिरोलीमध्ये काही दिसत नाही. पण जे काय आहे नागपूर ग्रामीणमध्ये पण काही दिसत नाही. जे काय आहे ते नागपूर शहर. चुकीचं केलेलं आहे या लोकांनी. ह्याचा परिणाम स्थलांतरामध्ये होतोय का? पुणे, मुंबई? हां, म्हणजे स्थलांतर शिक्षणासाठी होतं, औद्योगिकरण, रोजगार बिलकुल होतच ना, होतच आहे.
अमरावतीचे आत्ताचे जे पालकमंत्री आहेत ते कोल्हापूरचे आहेत. आधी देवेंद्र फडणवीस नागपूरचे होते. स्थानिक पालकमंत्री नसणं ह्याचा कसा 2.5 वर्षात परिणाम झालाय? नाही, स्थानिक पालकमंत्री असला तर तो आठवड्यातून एक वेळा जनतेला भेटतो, तिथे सर्किट हाऊसवर बसतो, 1 वेळा 2 वेळा. पण हे लोक 3 महिन्यातून एक दिवसासाठी येतात. लोकांच्या समस्येचं निवारण होत नाही. लोक वाट बघत बसतात. हे आपले येतात, मिटिंगा करतात आणि निघून जातात. जनतेचा आणि पालकमंत्र्याचा काहीही संबंध नाही. सेवा म्हणून आपण राजकारणात आहोत, तर पालकमंत्री जर जिल्ह्यातला नसला तर ती सेवा त्यांच्याकडनं होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चंद्रकांत दादा कधी येतात? किती वेळा आलेत आतापर्यंत पालक? काय त्याच्यात बोलण्यात काय अर्थ नाही हो. ते येतात जातात, त्यांना माहिती ते काय करतात, कोणाला भेटतात. म्हणजे खासदार निवडून आला आमच्या पक्षाचा, महाविकास आघाडीचा, तर खासदाराला मीटिंगमध्ये पण त्यांना बोलवलं नाही. बर. आम्हालाही मीटिंगमध्ये बोलवत नाहीत. आता एक विदर्भात आहोत आपण. विदर्भाचा महत्वाचा प्रश्न आहे. विदर्भ हा कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता लोकसभेला तुम्हाला विदर्भात बऱ्यापैकी यश मिळालं काँग्रेसला, पण मागच्या 10-15 वर्षातली अवस्था बघितली तर बरीच पिछाड झालेली आहे काँग्रेसची. आता विदर्भाला पुन्हा बालेकिल्ला बनवण्यासाठी काँग्रेस आणि यशोमतीताई कसा प्रयत्न करतायत? म्हणजे तुम्ही दिवसाच्या बाहेर कुठं प्रचाराला जाणार आहात? प्रचार करावा लागेल, करतो आहे. विदर्भ आणि वराड आणि सोन्याची कुराड असं म्हणायचे. तर इथली जमीन तशी सुपीक आहे. इथला माणूस जो आहे ना, तो भोळा आणि समाधानी आहे. विदर्भामध्ये संत परंपरा मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रसंत आहे, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज आहेत, संत अच्युत महाराज आहेत. भाऊसाहेबांनी जे शिक्षणाचं बीज पेरलेलं आहे या ठिकाणी, म्हणून शेतकऱ्याला तिथं आधार मिळालेला आहे, शिक्षणाची वाट मोकळी झालेली आहे. तर मोठं म्हणजे अशी अगळपगळ मोठ्या मनाची लोक इथली असतात, पटकन माफ करतात, असं सगळं आहे. आणि विदर्भ हा सर्वधर्म समभावाचा आहे. विदर्भामध्ये काँग्रेस नेहमीच बळकट राहिलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये पण राहील. कितीही षडयंत्र या लोकांनी केलं, काहीही केलं तरी एक गोष्ट विसरता कामा नये की सर्वधर्म समभाव हा मूळ स्वभाव विदर्भाचा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महापरिवान कुठे केलं तर ते नागपुरात केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम इथल्या मानसिकतेवर, इथल्या स्वभावावर, इथल्या लोकांच्या रोजच्या व्यवहारावर आहे आणि तो राहील. जब तक सूरज चांद रहेगा ये प्रभाव वैसे ही रहेगा. तर राहिला राजकीय विषय तुमचा, तर एखादा पंचवार्षिक जर सोडला तर विदर्भच सर्वधर्म समभावाची भूमी राहिलेली आहे. आणि आम्हाला प्रचार सगळ्यांनाच करावा लागेल. मी एकटी काय करणार? आमचे सगळे नेते, मग सिनल केदारदादा आहेत, आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले या ठिकाणी आहेत, आमचे वडेट्टीवार साहेब आहेत, आमचे नितीन राऊत साहेब त्या ठिकाणी आहेत. तर या सगळ्या लोक सगळीकडे प्रचार करणार आणि आम्ही महाविकास आघाडीचे, फक्त काँग्रेसचे नाही, आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणार. नक्कीच. तर या होत्या काँग्रेसच्या नेत्या, तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमतीताई ठाकूर. तुम्ही लेट्सअप मराठी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढच्या नेत्यांना आपण आणखी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त लेट्सअप मराठी.